लातूरमध्ये आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। या गर्दीमुळे लातूर शहर ठप्प झालं होतं। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दुकानं बंद ठेवण्यात आली होती। लातूरच्या मोर्चात विलासराव देशमुखांचे पुत्र धीरज देशमुख यांनी उपस्थिती लावली। कॅबिनेट मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मातोश्री आणि माजी खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर या देखील या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या। लातूरमधल्या मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी। कोपर्डीतील घटनेच्या निषेधार्थ आज लातूरमध्ये मराठा समाजाचा मूक मोर्चा निघालेला आहे। लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चा हा लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे। आपल्यासोबत काही मुली आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यात की नेमक्या कशासाठी तुम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि काय तुमच्या मागण्या आहेत। अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये अशी प्रोव्हिजन कुठेच नाहीये की एखादी फ्रिवलेस कंप्लेंट असेल, फॉल्स कंप्लेंट असेल आणि हे जेव्हा कोर्टासमोर सिद्ध होईल तेव्हा त्या कंप्लेनंटला कुठेतरी शिक्षा होईल, दंडात्मक शिक्षा, दंडात्मक कारवाई व्हावी असं कुठेही अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये नाहीये आणि हे राज्य सरकारच्या हातात आहे। ह्या अमेंडमेंट घडवून आणाव्यात ही आम्ही राज्य सरकारकडे मागणी करतो। राज्य सरकार आणि कोर्टाकडे मागणी करण्यासाठी हा मोर्चा निघाला असल्याचं इथल्या मुलींचं म्हणणं आहे। आपल्यासोबत आणखीन काही मुली आहेत, सांगा कशासाठी तुम्ही निघालेला आहात रस्त्यावर? याच्या अगोदर गरज वाटली नाही का तुम्हाला? गरज होती पण कोणी समोर नाही आलं। कोपर्डीमध्ये बलात्कार झाला ते तर एक प्रमुख कारण आहे। त्याचप्रमाणे गेले 25 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण कधी भेटलंच नाही। सगळे उच्च शिक्षित तरुण तरुणी बेरोजगार आहेत। जाती दबावाखाली म्हणा किंवा ते डोनेशन संस्थेवाले डोनेशन घेतल्याशिवाय जॉब देत नाही आहेत आणि सरकारने 2008च्या नंतर भरती चालू केलीच नाही आहे वरून। त्यामुळे सेट नेट PhD सगळे केलेले 15,000वर प्रायव्हेट जॉब करतायत। त्याची सरकारने दक्षता घेतली पाहिजे असं मला वाटतं। बरं, यापूर्वीही पण अनेक महिलांवरती अत्याचार झालेले आहेत, निर्भया असेल, त्यावेळी मराठा समाज रस्त्यावर उतरला नाही का? मराठा समाज हा सहनशील आहे। त्याला वाटलं की आज ना उद्या शासनाला ते कळेल, शासन जागे होईल, पण शासन काही जागे झाले नाही। त्यामुळं कोपर्डी एक दुर्घटना अशी घडली की मराठा समाजामध्ये जर कुणी आपल्या आया बहिणींकडे वाईट नजरेनं बघत असेल तर वज्रमूठ आवळायलाच पाहिजे आणि आपण रस्त्यावर येऊन ही मागणी मागलीच पाहिजे। आपल्या मागण्या रास्त आहेत आणि आपला मोर्चा हा कुठल्याही जातीच्या कुठल्याही धर्माच्या विरोधात नसून मराठा समाजाच्या रास्त मागण्या सरकारने मान्य कराव्यात आणि कोपर्डी घटनेतल्या आरोपींना कठोरात कठोर शासन करावं अशीच या मोर्चेकरांची मागणी आहे। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।